काल काही गोष्टी खाली आले होते, आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आले होते. माझा फोन दे, आले होते बिचारे. प्रचार तर करणंच नाईलाज असतो, यावं लागतं. आमदार झालाय चुकून पण सांभाळावंच लागतं. आमदार मागून बोलायचा, बिचारा पुढे बोलायचा. केविलवाणी परिस्थिती होती. मी काही त्याच्यावर जात नाही, परंतु या सगळ्या याच्यामध्ये काही गमतीदार गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या. इथं खूप चांगल्या पद्धतीने सत्यजित तांबे यांनी सांगितलंय की MIDC कसा करता, कसे प्रयत्न केले, काय लागतं, पाणी कसं लागतं, हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे. आता त्यांनी MIDC मंजूर केली असं सांगितलं. फोन केला डायरेक्ट, MIDC मंजूर. MIDC मंजूर फार चांगलं आहे. मग ते काल ते ऐकण्यासारखं बरं का त्यांचं. अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. काय करणार तुम्ही? साहेब, 15 दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळांच्या इथे, आणि तिथंच आपल्या आदेशानुसार MIDC जाहीर केलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही 2Gचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं MIDCचं, ते आम्ही नक्की काढू. आता दुसरी एक व्हिडिओ ऐका तुम्हाला. लागतो का बघ. हॅलो, साहेब उदय बोलतो. उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय. लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे. जिथं जाल तिथं MIDC मंजूर. लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर. लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर. नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर. अरे बनवा बनवी करावं लागते थोडी. इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच आहे. इलेक्शन फंडे ते काय थोडे फंडे करतात बरं. लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा. अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो. काल सगळं मंजूर होतं. आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो विषय निवळ संगमेर पुरतो नाही, ते पूर्णपणे महाराष्ट्राचा विषय. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचे बांधकामं झालेले आहेत. करायचं ठरलं तर राज्याचा निर्णय करावा लागतो, आणि अनेक वेळा त्या बाबतीतला निर्णयाचा प्रयत्न आमचा चाललाय.